पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरंच यार नील, किती मस्त काम करतोस ना तू। आणि तुझ्या मॅम पण बघ ना, हाऊ स्वीट, किती गोड गोड कौतुक करत असतात। असं काय बोलतेस राधा? आणि तुला कुठे काय कोण बोललंय? मग म्हणायची वाट बघत बसू का इकडे? त्यापेक्षा फोन बंद कर, तो गेम बंद कर आणि जरा काम करशील का? थोडं स्वतःला प्रूव्ह कर की. मी स्वतःला प्रूव्ह करतच होते मम्मा, इनफॅक्ट अजूनही करते। पण ना कधी कधी सतत काम करून करून असं ब्रेक लागतो माणसांना। म्हणजे एका आईचंच एक्झाम्पल घ्या ना, तिला असं आई बनून बनून कंटाळा आला आणि मग अचानक तिने असं ब्रेक घ्यायचं ठरवलं। एक्सक्यूज मी, पण कुठल्या आईबद्दल बोलताय तुम्ही? स्वतःच्या मुलीला वेळ न देणाऱ्या आई बाबतीत। मग त्या आईलाही एक बाजू आहे की आईला इतरही महत्वाची कामं असतात। आणि बाय द वे नील, या बाळाला सोडून जाणाऱ्या आईच्या बाळाचं वय माहितीये का? 22 वर्ष। मग काय 22 वर्षाच्या मुलीला आईची गरज नसते का? ऐका ना, तुम्ही भांडू नका ना असे। म्हणजे असं भांडून वाद घालून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा समोरासमोर बसा, बोला आणि प्रश्न मिटवा। नाही नाही, बसून उभ्याने बोलताच येत नाही, कारण हिच्या नाकावरच असतो राग। कसं बोलायचं माणसानं? तू माझी आई आहेस ना, मग 22 वर्षात फिगर आउट नाही केलं माझ्याशी कसं बोलायचं ते? मम्माशी मनापासून बोलण्यात तुला इंटरेस्टच नाहीये राधा, तुला फक्त अटेन्शन हवी आहे। विचारलंस ना तर कळेल किती इंटरेस्ट येते। अरे किती भांडताय तुम्ही? नाही नील, राधाला आता या क्षणाला हे कळायलाच हवं की वाड्याला पट्याला माझी गरज आहे। इतका समजूतदारपणा तिच्यात यायलाच हवा, ही माझी बेसिक अपेक्षा, आणि ती काही चुकीची आहे असं मला वाटत नाही। पट्या वाडा, वाडा पट्या, याच प्रायोरिटी झाल्यात ना तुझ्या। हेच काम आहे तुझं, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार? माझ्याशी कधी बोलणार आहेस मम्मा तू? बोल, काय बोलायचं? असं बोल ना। मला नाही काही सुचत आहे, कारण तुझ्याकडे बोलायलाच काही नाहीये राधा। फाईन, माझ्याकडे काहीही बोलायला नाहीये। हॅपी? ब्रिलियंट। अरे हिचा काय प्रॉब्लेम आहे? अशी कशी निघून जाते ही? तूच म्हणालीस ना काही बोलायचं नाही म्हणून। पण मला बोलायचं होतं। मग का म्हणालीस बोलायचं नाही म्हणून? मी लाख बोलीन, हिला थांबायला काय झालं होतं? तू पण आहे यार। एक वाजला ना? सचिन जेवला असेल का? का ते दोघंही एकत्र बसून डबा खात असतील? एकत्र तर एकत्र, पण त्या सचिनचे पोट भरू दे, नाहीतर त्या बाईने काही खाल्लं नाही म्हणून सचिन सुद्धा उपाशी राहायचा। फोन करून विचारू? नाही नाही, फोन नको करायला। वल्ली, वल्ली, अगं काय हे? वल्ली, अगं काय झालं? फोन नाही उचलत आहे। माझ्या चुकीमुळे झालं सगळं, माझ्या चुकीमुळे झालं सगळं। मी काय करू? मी खूप मोठी चूक केली, मी मान्य करते। मी खूप, पण मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय। मी खरं सांगते तुम्हाला, दोघंही एकत्र आहेत ना, मला नाही सहन होते। म्हणून जाऊ बाई, मला हे सगळं नाही सहन होते। काय करू मी? मी कायम सगळं बोलेन, सगळं माझ्या चुकीमुळे झालं। वल्ली, अगं नाही, आपला सचिन असा आहे का? तो नाहीये असा, काहीतरी गडबड आहे अगं, नक्की काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाहीये, म्हणून असा वागतोय तो। काहीतरी कारण असेल ग। ती रिया आहे ना, तिने ताब्यात घेतलंय,
माझ्या नवऱ्याचा काहीतरी जादू केली माझ्या नवऱ्या. नाही असं सचिन, खरंच सांगते. खोटी असं नका दाखवू. मला माहितीये मी सचिनला गमवलंय. तू वेडी आहेस का? मला माहितीये मी यांना कायमचं गमवलंय. अगं असं काही नाही. मला माहितीये. कसं समजावू वल्लीला? सचिन असा नाहीये. तो असा का वागतो हे शोधून काढायला हवं. काय झालं? काय प्रॉब्लेम होतोय का? प्लीज. ए सचिन, कुठे चाललंय? बाहेर चाललोय मी. जर तुला माहित नाहीये तर हे तुझा डेस्क आहे, आता तुला इथे काम करायचंय. डेस्क असू दे. हा, मला जिथे बसायचं तिथे बसीन. सचिन ऐक, मी मॅडम प्लीज नका ना अशी जबरदस्ती करू माझ्यावर. तुमचं सगळं ऐकतोय मी. तुम्ही म्हणाल तसं वागतोय. तुम्ही पण थोडा रिस्पेक्ट ठेवा ना माझा प्लीज. तू मला रिस्पेक्ट देतोयस का रे? जेव्हा बघू तेव्हा तू माझा हात झटकतोस. मग काय करायचं? सांगा ना, अजून काय करू मी? असं जबरदस्ती करून प्रेम मिळत नसतं मॅडम. मला जसं मिळवायचं ना मी ते मिळवणार आहे. तू मला नको सांगू. तुम्ही ना मला सगळ्या ऑफिस समोर तुमचा अपमान करायला लावू नका मॅडम. जा कर माझा अपमान. सचिन, जर बाहेरच्या लोकांना कळाला ना किंवा संशय सुद्धा आला ना आपल्यामधला, तर बघ मी तुझी वाट कशी लावते. जसं तू घरी वागतोस ना तसंच या ऑफिसमध्ये पण वागायचा. कोणाचा फोन? फोन येते दे सचिन. मॅडम प्लीज माझा पर्सनल आयुष्यात पडू नका तुम्ही. सचिन, मीच तुझं पर्सनल आयुष्य आहे आणि आपल्यामध्ये काही सिक्रेसी नाही आहे. मॅडम प्लीज. फोन दे. बोल वल्ली. मला सचिनशी बोलायचंय. बोल, त्याला ऐकू येतं. ऐकतोय? हे बघा, मला माहितीये तुम्ही मुद्दाम त्याच्या हातून फोन काढून घेतलाय. त्याला फोन द्या. अगं नाही ग वल्ली, तो काममध्ये बिझी आहे ना म्हणून मी त्याचा फोन उचलला. बाय द वे, तू काळजी करू नको, कारण सचिन माझा एवढा जवळ आहे ना. तू जे काय बोलशील ते त्याला क्लिअर ऐकू येईल. फोन स्पीकरवर टाकायची गरज पण नाहीये. हो मॅम. मला सचिनशी बोलायचंय. फोन द्या त्याला. स्टॉप इट सचिन. काय करतोय? अरे वेडा. अरे जवळ नको ना येऊ. तुझ्या एक्स बायकोचा फोन आहे, बोल ना. हॅलो वल्ली. हॅलो हॅलो. सचिन माझा एवढा जवळ आहे ना, तू जे काय बोलशील ते त्याला क्लिअर ऐकू येईल. होणारे जाऊबाई म्हणतात की सचिन येईल परत, पण कसा येणार आहे तो परत? हा तर साधे माझे फोन त्या रियाला उचलायला सांगतोय. नमस्कार. नमस्कार. कुंदा मावशींची मेस इथेच आहे का? हो इथेच आहे. नाही, मी असं ऐकलं की त्यांच्याकडच्या कोथिंबीरीच्या वड्या फार सुंदर आहेत. मिळतील आता? त्यांना विचारते मी. तुम्ही या ना आत या. मावशी या. या. मावशी काय का ते? नाही काही नाही, मला तुमच्या हातच्या कोथिंबीरीच्या वड्या हव्या होत्या. मिळतील? हो मिळतील हा. ना. बसा ना तुम्ही, बसा. इथे? बस. हो अनामिका, त्यांना पाणी दे. बसा. हो. आणते. घ्या. तुम्हाला आमच्या माई मावशींच्या मेस बद्दल कोणी सांगितलं? वल्ली. अहो नाही, काय दार उघडं दिसलं ना, आले आतमध्ये. या अशा लोकांशी असंच बोलावं लागतं. काय काय कसं बोलताय तुम्ही? मी तुम्हाला काय कोणी आयरा गेरा वाटलो का? मी एक डॉक्टर आहे. कसले डॉक्टर? मी एक मानसोपचार तज्ञ आहे. मानसोपचार तज्ञ? म्हणजे तुम्ही वेड्यांचे डॉक्टर ना? म्हणजे एखादा माणूस जर वेड असेल तर तुम्ही त्यांना बरं करता? वल्ली. होणार जाऊ बाई, आपल्या घरात ती रिया वेडीच आहे ना, तिच्यासाठी विचारते मी. अहो मी वेड्यांचा डॉक्टर नाहीये. मी कसं सांगू तुम्हाला? बरं सोपं करून सांग. काय आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये ना, आजूबाजूला माणसं जरी खूप असली ना तरी माणूस मात्र एकटा पडतो.
त्याच्याशी कोणी बोलायला नसतं, त्याची सुखदुःख कोणी शेअर करायला नसतं आणि मग आतल्या आत तो कुढत जातो. अशा वेळेस अशा माणसाला आम्ही मदत करतो. थोडक्यात काय तर त्याच्या आयुष्यातला एकटेपणा काढून टाकतो. तो माणूस एकदा व्यक्त झाला ना की त्याला हलकं वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्या मनाचे डॉक्टर असतो. खरं बोलताय डॉक्टर तुम्ही. आजकालच्या जगात तुमच्यासारख्या लोकांची तर फार गरज आहे. इतकं कॉम्पिटिशनचं जग झालंय ना की त्या नादात लोक फार अनस्टेबल झाले आहेत. आता नवरा बायकोच्या नात्यात पण बघा ना, जरा काही खुट्ट झालं की लगेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात किंवा डिवोर्स तरी देऊन टाकतात. अहो काय सांगू तुम्हाला, सध्याच्या या जगामध्ये माणसाच्या मनाला, माणसाच्या विचारांना, एवढंच काय माणसाच्या आयुष्याला सुद्धा कधी वाळवी लागेल आणि कधी त्याला आतमधनं पोखरून टाकेल आपल्याला सांगता येत नाही. वाळवी जी अशी म्हणजे आपल्या घरात लागते बघा, अशी लाकडाला लागते किंवा कुठल्या तरी एखाद्या वस्तूला लागते आणि ती वस्तूला आणि त्या लाकडाला आतमधनं पूर्ण पोखरून टाकते. तशीच वाळवी माणसाच्या मनाला लागते, त्याच्या विचारांना लागते आणि मग त्याला कळतच नाही की आपलं आयुष्य आतमधनं कधी पोखरलं गेलंय आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नातं नवरा बायकोचं असो किंवा कुठलंही नातं असो, एकदा त्याला वाळवी लागली ना की ते संपूर्ण आयुष्य पोखरून टाकतं. अगदी बरोबर बोला. कसं असतं ना, आपल्या नात्यांची, माणसांची, वस्तूंची योग्य निगा राखली ना की ही अशी वाळवी लागतच नाही. बरोबर आहे मावशी तुमचं, पण हे सगळ्यांना नाही ना पटत. आता माझ्या ओळखीत एक कपल आहे, त्यांना हे कळलं नसल्यामुळे त्या वाळवीने त्यांची काय वाट लावली आहे तुम्ही बघायला हवं होतं. कोण कोण? तुम्ही पाहिलं नाही? अहो वाळवी पाहिलं नाहीत तुम्ही? नाही. असं काय करताय? 13 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात वाळवी प्रदर्शित झालाय, चित्रपट. तुम्ही पाहिलं नाहीत? मग प्लीज बघा, वाळवी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या वाळवी लागल्यामुळे माणसाच्या आयुष्याचं काय होतं. बरं चला मी निघू का आता? हो हे घ्या. Yes. कोथिंबीर वड्या कशा झाल्या त्या नीट सांगा बरं का. नक्कीच सांगणार. फक्त तुम्ही सुद्धा वाळवी चित्रपट गृहात जाऊन बघा आणि चित्रपट कसा वाटलाय आम्हाला नक्की कळवा. हा? मी वाट बघतो. एकत्र जाऊ आम्ही. प्लीज जा आणि नक्की कळवा. तुम्हाला कळेल वाळवी, कळेल. येतो. हा नक्की बघा. काय झालं का? एवढी का चिडतेस? मम्माने तुझा फोन नाही उचलला. तू काय चिडतेस? माझा फोन नाही उचलला ना. कारण तिला माहिती आहे ना की मीच तुझ्या फोनवरनं कॉल करते. मुद्दामून मला अवॉइड करणं चालू आहे तिचं. असं का करतील त्या? का करतील म्हणजे प्रायोरिटीज बदलल्यात ना आता. एव्हर सिन्स तिकडे राहायला गेले तेव्हापासून हेच सुरू आहे. एक मिनिट, तू उगाच काहीतरी बोलू नकोस. एक मिनिट, मी उगाच काही बोलत नाहीये, हे खरंच सांगते नील तुला. तुला कळतंय का, हे खूप दिवसांपासून चाललंय नील. आधी मी काही बोलत नव्हते कारण ती सेटल होत होती नवीन घरात. मग काही बोलले नाही कारण ऑलरेडी इतके प्रॉब्लेम सुरू होते. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, मला सोडून तिच्याकडे बाकी सगळ्यांसाठी वेळ. तिला सचिन दादासाठी वेळ आहे, तिला माई मावशी अप्पांसाठी वेळ आहे. तू तर सततच असतोस तिच्यावर आणि सौरभचा तर मुद्दाच नाही. सोरतं कोण मी? सतत मला अवॉइड करायचं. मला शांत. तुला माहिती आहे ना सौरभ सरांचं शेड्यूल कसं आहे आता, त्यामुळे सध्या खरंच गरज आहे मॅमची वाड्यावर. पण म्हणून तिच्या मुलीला इग्नोर करायचं? थोडा त्यांच्या बाजूने विचार करतेस का? राईट. म्हणजे थोडक्यात माझीच चूक आहे की मला दोन्ही बाजूनी विचार करता येत नाही. कारण मी लहान आहे, मी इमॅच्युअर आहे, मला काहीच कळत नाही. पण तुझं तसं नाहीये. राईट. तू इतका मॅच्युअर आहेस, तुला सगळं कळतं. मी असं म्हणत नाहीये. तुला नाही कळणार स्वतःच्या इग्नोर करते म्हणजे काय करते ते. तुझी आई तर रोज सकाळी उठल्या उठल्या फोन करते ना, आणि मग तुला वेळ असेल तर तू ठरवतोस तिचा फोन उचलायचा का नाही ते. सो तुला नाही कळणार माझं काय चाललंय ते. एनिवे, बोलण्यात काहीच पॉईंट नाही, कारण शेवटी चूक माझीच असणार आहे. माझी फक्त चिडचिड दिसते तुम्हाला. मी का चिडते हे कळतच नाही ना कुणाला. तिला सगळ्यांसाठी वेळ आहे, फक्त माझ्यासाठी नाहीये रे. मला खरंच माझी मम्मा हवी आहे नील. काय चुकतंय माझं यात? मग नीट सांग ना त्यांना हे. मी आता काहीही सांगायला जाणार नाही. नको आहे ना मी. ठीक आहे, फाईन. तुझ्याशी बोलायला येणार नाही ना, फोन करणार ना, काही बोलायला येणार ना, मागे मागे करणार. चालू दे तू. अगं बोल नील. मॅम बिझी आहात का? हो, थोडीशी जरा वल्ली अपसेट होती, तिच्याशी बोलत होते. बोल ना, काय झालं? काही नाही, ते मगाचपासून फोन करत होतो. सॉरी नील, राहायला असेल गडबडीत. बोल ना, काय झालं? काय होणार, चिडले राधा.
ॲक्च्युली माझ्या फोनवरनं तीच तुम्हाला फोन करत होती. तुझ्या फोनवरून ती का करत होती? फोन बंद पडलाय का तिचा? नाही, तिला असं वाटतंय की तिचा कॉल बघून मुद्दाम तुम्ही फोन उचलणारच नाही. अरे पण असं का करेन मी? वेडी आहे का राधा? तिला असं वाटतंय की तुम्ही टाळताय तिला. काही काय, उगाच काहीतरी असतं राधाचं. मॅम हसू नका ना प्लीज, ती खरंच खूप चिडली आहे. तिला असं वाटतंय की तुम्ही तिला वेळच देत नाही आहात. अरे पण नील, इथे काय चाललंय कळतंय ना तुला? कधी कोणाला बरं वाटत नाहीये, कोणाचं मन नाहीये कशात, वातावरण सगळं विचित्र आहे. अशात आता मी येऊन काय राधा बरोबर टाइमपास करू का? काही असतं राधाचं. नाही, तेच झालंय. कळतंय मला की सगळ्यांनाच तुमची गरज आहे, सगळीकडे प्रॉब्लेम चालू आहेत आणि तुम्ही ते सगळे सॉल्व्ह करत फिरताय. राधालाही तेच वाटतंय की तिची मम्मा सगळ्यांसाठी धावपळ करते, तर मग तिच्याशी तिने थोडा वेळ बोलावं. अगदी टाइमपास नाही, पण फक्त बोलावं तरी. म्हणजे मला कळतंय मॅम की तुमची तारांबळ उडते, पण मध्ये तिला थोडा वेळ देता का? हो नील, मी कॉल करते तिला, बोलते राधाशी. मॅम प्रत्यक्ष भेटता का प्लीज? आपण एक काम करू, आज रात्री डिनरला यायला जमेल का तुम्हाला? मी एक टेबल बुक करतो, म्हणजे तुम्हाला एकदम नीट बोलता येईल तिच्याशी आणि तीही समजून घेईल. कसं आहे ना, ती चिडली की कोणाचंच ऐकून घेत नाही, पण थोडी शांत झाली आणि तिला समजवलं ना की मग पटतं तिला. बरं असं आहे का? मला माहीतच नव्हतं. सॉरी. नाही रे, सॉरी काय? तुला माहितीये का, लोकांना 30-40 वर्ष लागतात आपल्या पार्टनरला नीट समजून घ्यायला. तुला किती पटकन आणि सहज जमलंय हे नील, हे बघून खूप बरं वाटलं मला. एनिवे, मी येते, तू कर टेबल बुक. माझं एक छोटंसं काम आहे, ते आवरलं की येतेच. ओके मॅम, डन. बाय. तिथे राधा आणि इथे वल्ली, ह्या दोघींना कसं समजावायचं कोण जाणे. पल्ले पल्ले, अगं तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय ना की मी चुकले? पल्ले, कुणाच्याही वाटण्या न वाटण्यानं सत्य बदलणार नाहीये. मी निर्विवादपणे अगदी सांगू शकतो की जे काही झालंय त्याच्यात तुझीच चूक आहे. मग कशाला आलात? का आलोय याचं उत्तर तुला तू मूल जन्माला घातल्याशिवाय मिळणार नाही ग. आपलं मूल जेव्हा चुकतं, विचित्र वागतं, तेव्हा ते सहन होत नाही ग. त्याला रट्टा मारावासा वाटतो, पण ते कायमचं परक करणं हे आईबापाला जमत नाही ग. ते जर जमलं असतं ना तर फार सोपं झालं असतं. पप्पा, का तुम्ही असं बोलताय हो? वल्ले, मग काय बोलू ग? वल्ले, मला तुझा रागही येतोय आणि काळजीही वाटते ग. पप्पा, हे खरंच परत माझ्याशी नीट बोलणार नाहीत का? मी ना आता यांना फोन केला होता, मला बोलायचं होतं यांच्याशी. त्यांनी फोनच नाही उचलला त्या रियाने. मला कळतच नाही त्या रियाने काय भुरळ घातली यांना. नाही, जावई बापूंना तिनं जवळ कसं केलं हे मी नाही सांगू शकत, पण तू मात्र तुझ्या कर्तृत्वानं जावई बापूंना लांब केलंस हे मात्र नक्की. अगं, माणसांची किंमत करायची नसते ग, त्यांचा व्यवहार नसतो करायचा, त्याला जीव लावायचा असतो. हे सगळं अजिबात करायचं नव्हतं. मी खरंच सांगते, माझं खूप प्रेम आहे हो यांच्यावर. मला माहिती आहे ना, यांचं पण खूप प्रेम आहे माझ्यावर. मला खात्री होती की हे त्या रियाच्या जवळ अजिबात जाणार नाही. त्यांनी कधीच रियाला जवळ नाही येऊ दिलं. रियाने खूप प्रयत्न केले. आपण मी काय विचार केला माहितीये, आता हे ऑफिसला जातातच ना, मग आपण थोडी वरची कमाई करूया, म्हणजे आपल्या संसाराला त्याची मदत होईल, हा विचार होता आप्पा माझा.
मी खरंच सांगते तुमची शपथ, मला खरंच कधी वाटलं नव्हतं की माझा डाव माझ्यावरतीच उलटेल अप्पा. अप्पा माझा अंदाज खूप चुकला अप्पा. पल्ले पल्ले, हा जो तू विचार केला होतास ना, तो विचारच मुळात चुकीचा होता. अगं बास आता, किती रडशील. तुझी ही अवस्था मला बघवत नाही ग. अप्पा, आई जिवंत असती तर ती सुद्धा अशीच चिडली असती. कधी मला जवळ घेतलं असतं आणि समजावलं असतं अप्पा. पल्ले, अगं तिने काय केलं असतं मला नाही सांगता येत. कदाचित चिडली असती, कदाचित समजूनही घेतलं असतं, पण तुझा हा संसार उघड्या डोळ्यांनी मोडताना मात्र तिला नक्की बघवलं नसतं. वल्ले, नक्की बघवलं नसतं. अप्पा मला माझा संसार परत हवाय अप्पा. मला ना सगळं आधीसारखं हवंय. तुम्ही काहीतरी करा ना अप्पा. पल्ले, तुझा बाप आता थकलाय ग. हे इच्छा असूनही मी काही करू शकेन असं नाही वाटत मला.